नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या आणि वहिनी चालू होती. वहिनी नाहीये तुम्हाला माहितीये, म्हणून मी वहिनीकडे चाललो. कसं आपल्याला करमत नाही वहिनीशिवाय. पण आता व्हॅलेंटाईन्सचा वीक चालू झालाय, तर म्हटलं आता कसं ती पोस्ट प्रेग्नन्सीच्या झोन मध्ये आणि तिला स्पेशल फील करणं भाई एका नवऱ्याचं कर्तव्य असतं ते. तर मी तेच करवणार आहे. तर बघा व्लॉग एकदम थोडासा रोमॅन्टिक वाला व्लॉग असणार आहे हा. या बॅगेला इग्नोर करा आणि तिला काहीच नाही की मी त्यासाठी असे चॉकलेट्स घेऊन चाललं, रोज घेऊन चाललोय, टेडी पण घेतलाय क्यूटचा. तर बघूया तिचं रिॲक्शन कसं असणार आहे. आणि बघा ह्याला ओळखता का तुम्ही? हा पण ब्लॉगिंग शिकतोय आता. याला पण चॅनल चालू करायचं माझ्या पोराचा आणि याचं चॅनल आम्ही एकत्रच काढणार आहे आता. म्हण ना, बोल ना, लाजू नको. आता मगाशी तर बोलत होता तू की कसं ब्लॉगिंग करतोस तू, सांग ना जोरात जोरात. कसं? हे गाइस, वेलकम बैक टू मेरा गेम प्ले वीडियो। तो आज की इस वाले वीडियो में हम क्या खेलने वाले हैं वो खुद ही नहीं पता मेरे को। आणि तुझं एज किती आता? 6 UKG मध्ये आता तो 6 इयरचा आहे. बघा केवढं नॉलेज आहे त्याला. आत्ताच सगळे युट्यूब चालू करायला लागलेत. पण आपण आता डायरेक्ट मी BC रोड मध्ये भेटतोय. मित्रांनो बघा तुमची वहिनी अचानक कसं तुम्हाला वेगळं दिसलं असेल मला माहितीये, कारण हिला काय माहित नाही मी ब्लॉग चालू केलाय नाही केलाय. आता ती ऍक्च्युली मतदान करायला गेली होती. मित्रांनो मागे कपडे कशी अडकवलेले आहेत. घरात कपडेच असणार आहे ना. कसं असणार आहे तर व्हॅलेंटाईन्स वीक मध्ये जे 7 दिवस असतात, तर मी 7 दिवस इथं नसणार आहे. तर मी असं ठरवलं की आजच्या दिवशी 7 दिवस सेलिब्रेट करायचे आणि जो मेन व्हॅलेंटाईन्स आहे तो पण आम्ही एकत्र करणार आहे. पण पहिले 6 दिवस आता आम्ही एकत्र करणार आहे. पहिले कुठे रोज डे, बीच डे, टेडी डे, कॅडबरी वाला डे, चॉकलेट डे, हे 3 गोष्टी मेन कशा असतात आपल्याला द्यावे लागतात. हे ऍक्च्युली मी तिला एवढं स्पेशल ट्रीट का करतोय कारण मला ती बोलली होती की पोस्ट प्रेग्नन्सी नंतर जरा मूड स्विंग होतात बायकांचे खूप. करेक्ट. मग त्यामुळे तिला असं मी स्पेशल ट्रीटमेंट देतो की तिला मूड स्विंगच राहायला पाहिजे, कायम हॅप्पी राहायला पाहिजे. हा थोडंसं माझं मी पुण्यातनं रोज आणलं त्यामुळे ऍडजस्ट करा मी तिला म्हटलं. पण हे रोज डेचं पहिला, मग तुझ्यासाठी चॉकलेट डे आणि साधी सुधी नाही आणली, एकदम टॉपची आणलेली. आणि अजून एक आहे ह्यात सॉफ्ट टॉय आहे. पण मी असं तुला चॅलेंज देतो की सॉफ्ट टॉय गेस करायचा आहे. सॉफ्ट टॉय म्हणजे कुठल्या काय सॉफ्ट टॉय मध्ये माहिती आहे तुला? प्राणी असतात, तर कुठला प्राणी असेल गेस करायचंय. मी तिला चॅलेंज देतो. जे टॉय आहे ते आता एकदम रिसेंट मीम मधले आहे, मीमचे रिलेटेड आहे, फेमस. मी इंस्टाग्राम बघायचं बंद केलंय, मला मोबाईल बघायला अरे. मिळत नाही. सी यार, ससा कुठला मीम मध्ये आहे? रॅबिट. खूप फेमस मीम आहे आता, लय फेमस मीम आहे. ते डॉक्युमेंटरी मधलं होतं, जे तुम्हाला माहितीये तो प्राणी असं डोंगराकडे चाललेला होता. पेंग्विन आहे. अय्यो. कसं काय आठवलं तुला? बरं आठवलं, म्हणते बघत ना काय ना तरी सगळं बघत असते. ठीक आहे. क्युटी 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 क्युटी. हा म्हणजे मी असं टॉय आणलं की आमचं बाळ पण त्यासोबत खेळू शकतं. मेन बाळ की म्हणजे हे घरात ठेवू शकतं चांगलं. हिला पण डॉल्स लय आवडतात. आमच्या घरात तुम्हाला एकदा डॉल्स दाखवतो किती आणलेत मी. आधीच आमच्याकडे सॉफ्टवेअर खूप आहेत. हे कसं क्यूट आहे. हे बघा, हा जो पेंग्विन आहे तो डोंगराकडे नव्हता जात, तो आमच्या घरी येत होता चालत मला सापडलाय. जो पेंग्विन डोंगराकडे गेला होता तो इथे आहे. शिरवळमध्ये आलाय. ज्यांना कुणाला बघायचं असेल शिरवळमध्ये या. येस. कसं वाटतं? छान आहे ना? खूप जास्त. तर हे फक्त एवढंच नाही मित्रांनो, हे आता कसे ते हग्स डे वगैरे मेरे को होतं की ना भेटत नाही मला. आठवडा नसते माझ्यासोबत, मला करमत नाही. का नसते आता बाळमळ नाही तर मी पुण्यातच पडीक असते. पडीक असते काय ती भाषा. बरं हग द्यायला प्रॉमिस आपण काही करायचं नाही ना. प्रॉमिस ऑलरेडी मी आयुष्यभर 7 वचनाचे प्रॉमिस घेतले. हो. हे एक दिवसाने काय फरक पडणार आहे असा. माझ्या बायकोला कसं वाटतंय मी एवढं चांगलं तुला आणून दिलंय. स्वतःलाच स्तुती करून घेतो मी एवढं चांगलं आणून. मी अजून बोलली पण नाही की चांगलं आहे का वाईट आहे, पण खूप छान आहे. मला खूप जास्त भारी वाटतं. अचानक आम्ही वेगळ्या अवतारात आलोय. काय कारण तुम्हाला माहितीये, नवीन पॅरेंट तसं असतं, काय सांगता येत नाही कधी काय येईल ते. आणि माझी इच्छा आहे की मी पहिला कस तिला भरवणार आहे. आणि बघू शकता आईचा अवतार कसा झालाय. या पूर्ण कायम आता गाऊनवरच असते बाई. हिला कधी पण बघावं. तुझा आवाज जाणार नाही. मला बघूच नका. हे बघा अरे नाटकी. डेअरी मिल्क स्पॉन्सर्ड व्हिडिओ. मी खाऊन बघतो. चांगलं मस्त. तू खायची का? ते मी म्हणते बोल ना काहीतरी. एवढं मी चांगलं तुझ्यासाठी आणलं. व्हॅलेंटाईन दिवशी पण तुझ्यासाठी काहीतरी मी खास आणणार आहे, माहिती आहे का तुला? नाही.
तू काय दिलास का मला? मी नाही काय देणार. हावरे असे गिफ्ट मागतात माहिती का प्रत्येक वेळेस. मी घराच्या बाहेर मी जात नाहीये, यांना गिफ्ट पाहिजे. The next day. मित्रांनो, तर कोणतर म्हणत होतं की व्हॅलेंटाईनला मला गिफ्ट नाही मिळणार आहे. मी घरात असून पण गिफ्ट मागवले आणि माझं प्रेम एवढं जास्त आहे की ते व्हॅलेंटाईन डेच्या आधीच आलंय. आणि आता माझा नवरा पण जर इथं आहे तर आपण त्यांची पण रिॲक्शन घेऊ शकतो. वाटतंय गिफ्ट त्यांना. हो मग अशी आलं पार्सल, पण मला वाटलं ही व्हॅलेंटाईन दिवशी ओपन करायचंय. बघा करूया प्रेम आपण. जास्त लागतं हो. प्रेम जास्त असलं की माझं पण येणार आहे, डेच्या थांबा. आधीच गिफ्ट येतं. माझं पण येणार आहे, थांबा. बघूया कसं वाटतं यांना गिफ्ट. हो 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 हो. आणि यांना असं वाटलं होतं की ह्या व्हॅलेंटाईनला मी घरी म्हटलं गिफ्ट हा, नाही म्हणजे देणार मी मी. अपेक्षा पण होती ठेवली, पण मला भारी वाटतं की ते आनंद दिला तिने. आणि बाळमुळे खरंच खूप स्ट्रगल होता असं गिफ्ट वगैरे हे करणार. कस्टमाइज फ्रेम वाटते. अयो मला वरणच भारी दिसतंय बघा. अजून ओपन पण करा ना. ठीक आहे, दाखवलंच पण मला वरणच भारी वाटायला लागलं. आय एम प्रिन्स. बाळाचं नाव नाही सांगणार, इथं बाळाचं नाव पण आहे. हा. एक नंबर आहे बघा. याचं वजन जेव्हा तो जन्मला त्याचं वजन, बर्थडे बिडे सगळे नाव ते दिसणार नाही, पण हा, details वगैरे. details बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवेन. मस्त. आणि कशी वाटते भारी. आम्ही इथं खाली बघू शकता, ये आम्ही हा, आणि ते इथं पहा. आमचं ठेवू आम्ही. हो, छान छान, लय भारी लय भारी, मस्त आहे. हे माझ्याकडनं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट आहे की पर्सनलाइज फ्रेम. आणि मेन म्हणजे आम्ही तिघ या फ्रेम मध्ये, कारण हा व्हॅलेंटाईन आम्ही तिघांचा आहे. पण गंमत सांगू का, मी नाही इन्क्लूड केलं आमच्या बाळाला. मी आम्हाला चौकांनाच ठेवलं. आता आम्ही मंदिरात निघालोय, मंदिरासाठी थांबा. आपण सासू मम्मीचं पण घेऊ. रिॲक्शन मम्मी इकडे यावं. कसं वाटतंय. पप्पांनी बाळाला इन्क्लूड नाही केलं म्हणून बाहेर रडते. थांबा तुम्हाला ऐकवते. चलो चलो चला गिफ्ट घ्यायचं तुला पण. न्यू गिफ्ट. चला 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 न्यू गिफ्ट. न्यू गिफ्ट. आणि आता आपण मंदिरात जायचंय. या छान छान. हे बघ बबडी. बबडी अरे सेम स्वेटर घातलाय. छान छान. या इकडे आत या. हा बघा कसं वाटलं. म्हणजे मी काय विचारतो, हिने घेतले मग. छान आहे, एकदम छान आहे गिफ्ट. पप्पा मम्मी आणि हो, माझं श्रीनाथ आहे. सेम स्वेटर आहे तो आत्ता वाला बघा. आणि पॅन्ट घातले. आता आम्ही भूर चाललोय फिरायला. तर हो चला गाईस, आम्ही निघतो आता. झालंय दर्शन. आणि हे मंदिर म्हणजे खूप पूर्वीपासून, आता ह्याचा जीर्णोद्धार झाला. त्याच्या आधी तर एकदम हे छोटेवाले जे होतं ना तेवढंच होतं. पण नवसाला पावणारा गणपती आहे हा. हो त्या गणपतीसाठी आम्ही नवस केला होता, मी म्हणजे. म्हणून आज दर्शनाला घेऊन आले त्याला. आणि म्हणजे- मस्तपैकी येऊन आज झोपल्या. हा, तो झोपला होता तिथे देवाच्या इथं. अवतार बघायचा. हे मला नाही. नाही नाही असं काही नाही. आता मी चाललोय, रडू नको. हेच मी सांगणार होतो. आता मी त्याचा अवतार केला, भेटू, टेन्शन नको घेऊ. हाय मी, आशीर्वाद आहे माझ्या पाठीमागं. Several days later. कसे आहात मित्रांनो? आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि इकडे बघू शकता तुमच्या वहिनीचं गिफ्ट किती काय काय घेतलंय तिला. गाईज बघा, कंटेंट लाईफ वाल्यांचं किती स्ट्रगल आहे. एकटा मी गाडी चालवतो, एकटा धरलाय. आता गंमत आहे, गंमत. कसा मोबाईल उभा आहे, कसा आहे पॉइंट ऑफ व्ह्यू. स्टँड घेतलंय तुमच्या भाऊ वहिनीनं, कारण ऍक्च्युली तिनं मागवले स्टँड आहे. अरे नाही, आता काय टेन्शन नाही, मोबाईल बघण्याचं काही नाही, बिंदास्त राहावा. व्हॅलेंटाईन मध्ये येस. कसं बाई, काय पाहिजे अजून. किती खुश आहे माझ्या बायको बघा, चेहऱ्यावरती बघा किती हास्य येते. घेणार नाही याचं दुःख आत मनात. ते दिसतंय का? नाही दिसतंय कोणाला, ते महत्वाचं नाहीये. काही नाही, आम्ही असंच आलोय, असंच नाही आलो. ठीक आहे, ते बाळाचा डोस होता म्हणजे म्हणून. 14 फेब्रुवारी लग्न झाल्यानंतर कशी असते ती बघा. हो आम्ही बाळासोबत सेलिब्रेट करतो, त्याला डोस दिले, द्यायला लावले. हे बघा, तिचा चेहरा ऑलरेडी मूड खराब झालाय. माझ्यामुळे झाला नाही, मला आनंद वाटतोय, मग मी बिंदास काही बोलू शकतो. प्रेग्नन्सीच्या 2.5 महिन्यानंतर, पोस्ट प्रेग्नन्सीच्या पहिल्यांदा पाणीपुरी खाते. आम्ही काही हे नाही करत, हो, नॉर्मल बात करतो. आपण ते रिॲक्शन घेऊया. ऐक विसरली का खायला असं वाटतंय. अजून एकच आमचं बाळ पण पाणीपुरी खायला. आमची व्हॅलेंटाईनची डेट आहे, आमची छोटीशी. असं आहे, लोक व्हॅलेंटाईनला किती चांगल्या ठिकाणी, हा, लेट नाईट डेट असती, हा, हॉटेल असतात. आणि आम्ही काय करतोय, हे बघा, हगीज, पॅम्पर्स, हे खरेदी करतोय आम्ही. नाही आहे लेट नाईट डेट तर नाही, पण गिफ्ट तर घेऊ शकतो. हो, तर मी आता ते घरी जाऊन मी
बायकोला दाखवणार आहे ते रिॲक्शन बघू. बघणार आहे. हो तर आपण बघूया तिचं रिॲक्शन बघूया कसं असेल. गिफ्ट जे आम्ही काल ओपन करणार होतो ते आता आज करतोय. हे बघा ऍक्च्युली एवढं केवढं कारण काय काय आणलंय? ऍक्च्युली काय विषय काय झाला, मी एक प्रोडक्ट मागवलं होतं ब्लिंकिट वर ना, मला ते पाहिजे होतं, त्याला गिफ्ट करायचं होतं. म्हणजे तिथं होतं ऑप्शन की रॅप करून द्या. मला वाटतं नॉर्मल रॅप करून देतील ते, बाईने एवढं दिलं. आता त्या ह्याच्यात फक्त एक सिंगल प्रोडक्ट चांगलं दिसलं नसतं, मग मला एक्स्ट्रा अजून मागवावं लागेल की त्याला भरलेलं वाटेल. थँक्यू ब्लिंकिट, मी आभारी आहे ब्लिंकिटची. आणि हे पेड प्रमोशन आहे ब्लिंकिट साठी. काय जाऊ दे काय तर. ही साडी बघा, ही गिफ्ट नाहीये, ही माझी जुनी साडी आहे जी सोनूसाठी आम्ही मागवली आहे कॉलेज डेज साठी. आमचं पोरग पण आहे, पोरासाठी मी हे घेऊन आलोय बघा. वाव. म्हणजे तुम्ही आमच्या व्हॅलेंटाईन्स गिफ्ट नोटीस करताय का? त्याच्यात पोरगा आहेत. आहेत. माझ्या गिफ्ट मध्ये तर तुम्ही आधीच बघितलं, त्याच्यात पण मुलगा बेबीचा फोटो आहे. आणि हे पण आहे, हे क्यूट आहे, Cute खूप छान आहे. आणि हे आम्ही पण असं एकमेकांना आणि असं मारू शकतो. एकमेकांना नाही, मला स्पेशली मारण्यासाठी आणलं. हॉटरडे. तर सुरुवात करूया. हे बघा, मी हे थोडंसं ऋषालीला आयडिया नाही दिली, मला माहित नव्हतं कोणतं मागायचं, मी जरा अंदाजे अयो, मागवलं. हे छान आहे. थोडस म्हणलं तिला विचारावं आपण, वाव, हे खूप छान आहे. आंघोळ जरा चांगली करावी असं मला वाटतं ना, न्यू मी पॅरेंट. चांगली जाऊ. अरे नाही, सध्या कसं ती वेगळीच होणे, म्हटलं जरा हिने वास बीस बॉडी चांगला येईल, मग बाळ पण जरा एकदम खुश राहील. बॉडी वॉश आहे, बॉडी ऑइल आहे, बॉडी मिस्ट आहे, आणि जे की खूप जास्त सुंदर स्मेल करते, आम्ही ते पण बघितलं आणि हा. खूप छान आहे. नाही कधी बघितलं हॉटरडे, मला डायरेक्ट वास आला वरनं. वास येतोय ना, नॉर्मल पण येतोय. हे व्हॅनिला फ्लेवरचं आहे. हा, खरंच स्मेल येतो आणि हा. खूप छान येतं. नेक्स्ट ओपन करूया आपण आता. शाउट आउट टू यादगार ऍप्लिकेशन, सॉरी त्यांचं इंस्टाग्रामचं लिंक बायो मध्ये देतो. तसं काही दिलं नाही फुकट, मी शाउट आउट दिलं. हे बघा इथे काहीतरी लिहिलेलं आहे. मी वाचून हा, दाखवते. मला पण नाही माहिती काय, मी नाही लिहिलं, ते त्यांनी पाठवलं. मला वाचत. त्याने अप्रिशिएट केलं वाटतं. रेकॉर्ड क्विक अनबॉक्सिंग और रिएक्शन. अरे ते त्यांच्यासाठीच आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की रेकॉर्ड करून त्यांना पाठवा. आम्ही ऑलरेडी करतोय. आम्ही पाठवू पण ना त्यांना, कारण गिफ्ट बघून ठरवूया. म्हणजे अय्यो कसलं क्यूट आहे. हा, त्यासाठी. आणि ही मेन म्हणजे होल्ड करे. आजकालच्या फ्रेमचा इश्यू काय माहिती का, होल्डिंगचे जास्त ऑप्शन येत नाहीत, ते लटकवायचे येतात, आणि ह्याला होल्डचं ऑप्शन आहे. सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात भारी म्हणजे दिसतंय का दिसतंय का तुम्हाला फोटोज आय गेस लाईट्स मुळे हे होत आहेत. बघा, ठीक आहे, मी खूप सुंदर आहे, खूप जास्त सुंदर आहे. ह्या माझ्या डिलिव्हरी प्रेग्नन्सीच्या आधीवाले फोटोज, ज्याच्यात मी किती छान दिसते. त्यामुळे मी तेच घेतलं की बस या भी याद है. हा, हे माझा बर्थडेचा फोटो आहे, हा लग्नातला फोटो आहे, हा रवी भाऊजींच्या हळदीतला फोटो आहे, हा त्यांच्या एंगेजमेंटचा आहे, आणि हा आमच्या दोघांच्या लग्नाचा आहे. आणि मी जस्ट काल म्हटले होते हे वाले फोटोज आम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट नाहीत केलेले, स्टोरी फक्त टाकली होती, आणि आता डायरेक्ट ते फ्रेम मध्ये आलाय फोटो. भारी आहे, खूप छान आहे. मस्त आहे यांचं. फ्रेम आपण आरामात अशी ठेवू शकतो. तर आता लास्ट बट नॉट लिस्ट गिफ्ट आम्ही एक काम करू, त्याचं ना तुम्हाला एकदा टूर देऊ, कारण आम्ही आता खूप फ्रेम्स बनवल्यात अशा पर्सनलाइज वाल्या. नेक्स्ट गिफ्ट असं आहे, तिला मी असं जस्ट टाइमपास एक क्वेश्चन विचारतो. ती आता एक डेली रुटीन मध्ये ती गोष्ट करते कायम, तिचं आहे चालू रुटीन मध्ये, ती तुला बंद करून ह्याचा वापर करायला लागणार. आता तू डेली रुटीन मध्ये काय काय करतेस? तर माझं एकच रुटीन आहे, बाळाला घेणं, पाजणं, झोपवणं, बाळाला गिळणं, बाळाला घेणं, ओके, पाजणं, खाणं आणि झोपणं. अरे काय तर असेल ना त्यात, एक मिस केलं असतो. आता काय करतेस तू? खाणं पिणं. तुम्ही बोलू नका, तुम्ही ती बॉटल मागवली आहे. नाही बॉटल वाटली, सिप्पर मागवलं का? नाही का? बॉटल वाटली, सिप्परच आहे ना? वाटतं अजून. मला कधीपासून सिप्पर आवडतं, खूप दिवसापासून. काढा ना, दाखवा ना, मला कधीपासून बघायचंय. ये देखो, शपथच, हे खूप छान आहे. हे मला खूप म्हणजे खूप खूप दिवसापासून पासून पाहिजे पाहिजे होतं. होतं. आता सध्या कसं करते बिचारी, गरम पाणी असतं ग्लास मध्ये होती, त्यात गरम पाणी राहत नाही. यात कसं त्याच्यात गरमच राहणार. हा, गरम राहतं पाणी, शपथ. म्हणून तर आहे. आणि यातनं पाणी पण जास्त पितात असं म्हणतात इन्स्टावरती. मी हिला विचारलं पण होतं की खरंच आहे का तसं, आणि हे मला वाटलं पण नव्हतं, हे मला खरंच खूप मी गरजेचं आहे. इनडायरेक्टली लेवल हिंट दिले पण कळालंच नाही. जरा वेगळ्या झोन मध्ये, कारण हा सध्या म्हणजे तिची व्हॅलेंट बघ तुला गिफ्ट ओपन करतो. आपल्या मी होण्याची रिएक्शन बघूया. आम्ही हे केलेलं आहे बघ. मस्त आहे. छान. ऑनलाईन घेतलं का? हा, तुझ्या बायकोसाठी पण तर तुला आयडिया. ते पाण्याचं कशाला मला?
मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. तू खुश आहे म्हणून मी पण खुश आहे हा, काय. हे ही खुश असली तरच मी खुश राहू शकतो. हे खरं आहे. माझं जर तोंड पडलं तर सगळ्यात आधी माझ्या नवऱ्याचं तोंड पडतं. आणि हे मला खरंच खूप पाहिजे होतं. मी खुद के लिए शपथ. इतना कुछ नहीं दूंगा था. हा, खरंच नाही ते मागवत. म्हणजे हे खरी रियालिटी आहे की ते स्वतःसाठी खूप कमी गिफ्ट घेतात. शपथच हे बघायला कसलं भारी आहे. टेडंग, 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 टेडंग. याचं टोपण कुठे ए, आतमध्ये? हाय हाय घाबरलो होतो मी थोड्या वेळासाठी. हे आमचं व्हॅलेंटाईन, हे माझं गिफ्ट आहे व्हॅलेंटाईनचं. कुणाचं गिफ्ट बेस्ट आहे सांगा. हे माझं गिफ्ट आहे. हा, हे खूप स्टायलिश आहे. चांगलं आहे ना. खूप जास्त. स्ट्रॉक कसा घालायचा हे जर आम्ही थोडस नाही असंच आहे दाखवून ये देखो ऐसा होता है जब नए नए हम श्रीमंत होने लगते हैं ना तो पता नहीं रहता इसका यूज कैसा करना है. पण करणार तो आहे. हे छान आहे. हे खूप जास्त छान आहे. खूप जास्त रिक्वायर्ड गिफ्ट होतं माझ्यासाठी हा. आणि मला हे खूप आणि आवडलं. मला खूप अशी इच्छा होती की मी काय देऊ मला कळत नव्हतं म्हणजे आत्ताच्या सिच्युएशन प्रमाणे. आणि नंतर पण ते वापरू शकते ना असंही. हे मी खूप दिवस वापरू शकते हा. कायमसाठीच आहे. म्हणजे हे गिफ्ट असं नाहीये की काही टेम्पररी यूज साठी आहे. माझं गिफ्ट आणून देणार दाखवायला. परत बघितलं त्यांनी मागाशी हा का? ऑब्विसली. पण हे नाही ना बघितलं अजून त्यांनी. काय ते सांगते. मला सो प्रेग्नेंट डिलिव्हरी नंतर काय झालं, मी इकडे असते ते तिकडे असतं. म्हणजे आम्ही खूप जास्त टाइम एकत्र नाही स्पेंड करत. ओह. आणि हे खूप तोंडवर करून फिरत असतात कुठे कुठे. ए मी कधी फिरलोय. मग मी एक अशी गिफ्ट दिली जी घरात त्यांना 24 तास दिसणार आहे समोर, की ही माझं बाळ आहे, ही माझी बायको आहे वगैरे. पण जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा पण त्यांच्याकडे माझी एक आठवण असावी म्हणून हे गिफ्ट आहे. ओपन करा. हे Zyka.in वरनं आलंय. ह्याची पण एक गंमत मी ना तुम्हाला दाखवते. ते दाखवते का सांगते. सांगते आणि दाखवते पण ना. मला काहीच माहित नाही. हे मला नव्हतं. छुपा रुस्तम एक नंबरची राव. अयो बाबो कस्टमाइज. हा हे बघा दिसतंय का. दिसत ना अरे ते लाईट्स मुळे हे होतं. तर ती वृषा आणि अभि असं हा. लिहिलेलं. वाटलं फोटो आम्ही कुठेतरी हो, टाकू photo ही देते कुठेतरी. पण आता हे कसं म्हणजे कसं आहे जरी हे? मी सोबत नसली तरी मी त्यांना सांगू शकते हे गपचूप घालून फिरा. हे सगळ्यांना समजलं पाहिजे ही माझी प्रॉपर्टी आहे. तू म्हणजे कायम सोबत असते म्हणत असतेस तू माझ्या काय ती मनात नाही, ती हातावर दिसली पाहिजे ना. जगाला का. हा. आता ह्याची गंमत सांगते. ह्याचा ना ब्रँड वरती मी युजली कशा असते, मी खूप चेक करते गोष्टी मगच ऑर्डर करते. ठीक आहे. पण ह्यावेळेस बाळामुळे मला इतका टाइम नाही मिळाला. मी एकदम गडबडीत इंस्टाग्रामवरती आलं, ऑर्डर केलं. त्यात अजून एक कन्सर्न काय, आमच्या दोघांचे इंस्टाग्राम एकमेकांच्या मोबाईलमध्ये ओपन आहे. त्यामुळे गिफ्ट ऑर्डर करायचे म्हटलं का मला इतकं टेन्शन येतं ना लपवून ऑर्डर करणं. मग मी एकदम पटापटापटा ऑर्डर केलं, चॅट डिलीट केलं वगैरे असं झालं. कट टू त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बघते त्यांच्या पोस्टवरती सगळ्यांनी टाकले हा फेक आहे, ह्या गोष्टी फेक आहेत. इथं पैसे, कारण मी पहिलंच पैसे पेमेंट केलं होतं, पैसे भरले तरी वस्तू मिळत नाही. मला इतकं टेन्शन आलं. म्हटलं झालं आता गेले पैसे. ठीक आहे. मग मी त्यांना मेसेज केला, आप फ्रॉड हो क्या, मैंने ऑर्डर किया था, कुछ ट्रॅक नाही. कारण मी ऑर्डर केलं आणि त्याच्यानंतर मला ट्रॅकच करता येत नव्हतं. डायरेक्ट मला लॉग इन पण करता येत नव्हतं त्यांच्या वेबसाईटला. हा सर. मग मी त्यांनाच गरीबासारखा मेसेज केला, तुम्ही फ्रॉड आहेत का. अरे भाई हे कोण चोराची होती. तू चोर आहेस का. तो नाहीच म्हणणार रे. हा ना. हे Zyka.in वाले उगाच लोक त्यांना फ्रॉड बोलतात. ते नाही आहेत फ्रॉड. म्हणजे त्यांच्यासाठी पण मी हा व्हिडिओ हे करते. मी लिहिले मत करो ऐसा, मेरा ऑर्डर द्यायचं. मग त्यांनी टाकलं की सेंड मी युअर आयडी, आय विल चेक. मग मी आयडी चेक केली. मग मला असं वाटतं काही काही लोकांशी ते फ्रॉड करतात की नाही मला माहित नाही, बट माझी ऑर्डर तर मला मिळाली आहे. आणि फ्रॉड नका म्हणून क्वालिटी वगैरे चांगली आहे त्यांची. आणि आमचे गिफ्ट कसे वाटले सांगा मित्रांनो, किंवा मैत्रिणींनो, किंवा बहिणींनो, किंवा भावांनो. तर चालतंय. मग आवडला असेल व्हिडिओ तर करा. आणि तुम्ही व्हॅलेंटाईन कसा सेलिब्रेट केला कमेंट कमेंट्स मध्ये मध्ये सांगा. नक्की सांगा. आणि तुम्ही काय काय गिफ्ट दिले, म्हणजे कसं होतं गिफ्टच्या आयडिया मिळून जातात सगळ्यांनाच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता बाय बाय.